25 मेचा दिवस होता. सकाळचे 7 वाजले होते. एका छोट्याशा गावात एका घरासमोर दूधवाला नेहमीप्रमाणे दूध द्यायला आला होता. तो एका घराजवळ येऊन थांबला. दरवाजासमोर जाऊन उभा राहिला. दरवाजा वाजवला. कुणीच बाहेर आलं नाही. पण बाहेर आला एक असा वास की ज्याने दूधवाल्याला पहिली शंका आली. त्याने दरवाजा खाली वाकून पाहिलं तर लाल रंगाचा एक सुकलेला ओघळ दिसला. त्याला शंका आली. त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी दार वाजवलं तेव्हा 64 वर्षाची एक महिला बाहेर आली. ती महिला आणि तिचा 40 वर्षाचा मुलगा असे दोघे जण त्या घरात राहायचे. दूधवाला दररोज आला का महिला दार उघडायची, पण तिने दार उघडलं नाही. तसेच घरातून असा दुर्गंध आला की जो एखाद्या सडलेल्या प्राण्याचा येतो आणि घराच्या दरवाजा खालून लाल रंगाचा ओघळ दिसला. पोलीस बाहेर उभे होते. आत महिला उभी होती. महिला त्यांना जाऊन देत नव्हती. पण अखेर पोलिसांनी प्रवेश मिळवला आणि आतमध्ये जे दृश्य दिसलं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. बेडवर त्या महिलेचा 40 वर्षाचा मुलगा कायमचा झोपलेला होता. त्याच्या अंगावर मेण सांडलेलं होतं आणि छातीवर अत्यंत रहस्यमय पद्धतीनं बायबल ठेवलं होतं. त्या मुलाचा अंत होऊन 5 दिवस झाले होते. या महिलेने अंत झाल्यानंतर आपला मुलगा अगदी दुर्गंधी युस्तोवर घरामध्ये का ठेवला हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ती महिला स्वतः एक रिटायर्ड शिक्षक होती, तर तिचा मुलगा बॉलिवूड पिक्चरमध्ये फॅशन डिझायनरचं काम करायचा. एका शिकलेल्या सुशिक्षित आईने पोटच्या मुलाला त्याचा मृतदेह 5 दिवस घरात का ठेवला? त्याच्या शेजारी मेणबत्त्या लावून छातीवर बायबल ठेवून ती नेमकं असं काय करत होती? शेवटी पोलिसांना काय सत्य समजलं, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. सोमवारची ती सकाळ विदिशा भागात राहणाऱ्या रहिवाशांसारखी नेहमीसारखी सुरू झाली होती. सचिन नावाचा दूधवाला दुधाची पिशवी घेऊन एका दरवाजासमोर उभा राहिला. नेहमी शांत असणाऱ्या त्या घरातून त्या दिवशी अशी काही दुर्गंधी येत होती की तिथे उभा राहणंही कठीण झालं होतं. सचिनने जेव्हा दरवाजाच्या खाली नजर टाकली तेव्हा तिथे सुकलेली एक लाल रंगाची धार त्याने पाहिली. त्याला समजलं आत काहीतरी भयंकर घडलंय. त्याने दरवाजा जोराजोरात वाजवायला सुरुवात केला, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर पोलिसांनी जेव्हा सिव्हिल लाईन स्टेशनवरून धाव घेतली तेव्हा परिसरात लोकांची गर्दी जमली. आई यांनी पहिल्यांदा दार उघडण्यास साफ नकार दिला. जेव्हा पोलिसांनी दबाव आणला तेव्हा 2 वेळा पोलिसांच्या तोंडावरच त्या महिलेने दार बंद केलं. पोलिसांना कळून चुकलं की आत काहीतरी लपवलं जात आहे. पोलिसांनी अत्यंत शितापीने गोड बोलून दरवाजा उघडला. आत प्रवेश केला. आतलं दृश्य पाहून फॉरेन्सिक टीमचे होश उडाले. संपूर्ण घर दुर्गंधीने भरलेलं. बेडवर 42 वर्षीय शिनूचा जो देह होता तो अशा अवस्थेत पडलेला होता की अक्षरशः त्याच्याकडे पाहिलं जात नव्हतं. त्या देहाची अवस्था सांगत होती की हे आज झालेलं नाहीये, त्याचा अंत 5 दिवसापूर्वी झालेला होता. पण सगळ्यात चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे त्या देहाच्या छातीवर एक बायबल होतं आणि आजूबाजूला मेणबत्त्या आणि प्रार्थनेचं साहित्य पडलं होतं. मग शिनूचा अंत नेमका कसा झाला? त्याच्या आईने त्याला इथे इतक्या दिवस का ठेवलं? इतका दुर्गंध येत असताना ती नेमकं तिथं काय करत होती? या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्या आईला म्हणजेच मरियम वर्गीस यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं. त्यांची पार्श्वभूमी तपासली. 64 वर्षीय मरियमा या पेशाने शिक्षिका होत्या. काही वर्षापूर्वी रिटायर्ड झाल्या होत्या. त्यांना 3 मुलं, ज्यातील 2 मुलं परदेशात होते. तर 42 वर्षाचा शिनू वर्गीस हा मुंबईत बॉलिवूडमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करायचा. त्याने अनेक मोठ्या सिरीज, वेब सिरीज आणि सिनेमांसाठी डिझाईन केलं होतं. पण वर्षापूर्वी वडिलांचं निधन झालं आणि आई एकटी पडू नये म्हणून तो मुलगा आईसोबत त्या ठिकाणी राहायला लागला होता. पतीच्या निधनानंतर मरियमा अत्यंत एकाकी राहू लागल्या. त्या घरातल्या कामं करायच्या, बाहेरून सामान आणायच्या, पण शेजाऱ्यांशी किंवा बाहेरच्या जगाशी बोलायच्याच नाही. त्यांचा जगाशी बाहेरच्या काहीही संपर्क नव्हत्या. त्या कमालीच्या धार्मिक होत्या. आपला जास्तीत जास्त वेळ त्या घरात येशू ख्रिस्ताची प्रार्थना करण्यात घालवायच्या. शेजाऱ्यांना फक्त एवढंच माहीत होतं की शिनू मागच्या काही दिवसापासून आजारी आहे. पण घरात चाललेल्या या शांततेच्या मागे एक अघोरी अंधश्रद्धा जन्म घेत होती याची कल्पना कुणालाच नव्हती. तपासात समोर आलं की साधारण आठवड्यापूर्वी शिनूच्या बाबतीत एक मोठा प्रसंग घडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी तो एकदम दुखापतीत हे झाला होता. पण एक सुशिक्षित शिक्षिका असलेल्या आपल्या आईने त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये केलं नाही. मग त्या रात्री नेमकं काय घडलं हे सत्य सगळं उघडकीस येणार होतं. आता शिनू गेला, शिनूचा अंत झाला, पण त्याच्या मागे कारण काय होतं? आईने 5 दिवस आपल्या मुलाला का तिथे ठेवलं? ती नेमका असा काय विधी करत होती की ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय? खरं तर एक दिवस असा होता की ज्या दिवशी शिनू हा आंघोळ करायला गेला होता, पण त्यानंतर तो शिनू तिथून घसरून पडला आणि तिथे पडल्यानंतर मरियमा यांनी त्यांच्या ओळखीच्या बबलू नावाच्या रिक्षा चालकाला फोन करून बोलावून घेतलं. बबलू घरात आला तेव्हा त्यांनी पाहिलं की शिनूची परिस्थिती खूप अवघड आहे. शिनूला खूप लागलं होतं
बबलूने आणि मरियमा यांनी त्याला मिळून उचललं, बेडवर झोपवलं. शिनूची अवस्था अत्यंत क्रिटिकल होती. ती पाहून बबलू रिक्षावाला ओरडला, याला खूप लागलंय, याला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जाऊया. पण त्यावर मरियमा यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून बबलू रिक्षावाला थक्क झाला. मरियमा म्हणाले, त्याला हॉस्पिटलची गरज नाही, त्याला काहीच होणार नाही, माझी येशू ख्रिस्तावर पूर्ण श्रद्धा आहे, येशू त्याला बरे करतील. त्यांनी बबलूला घरातून निघून जाण्यास सांगितलं. बबलूच्या विरोधानंतरही त्यांनी त्याला बाहेर काढलं, घराचा दरवाजा आतून घट्ट बंद केला. त्यानंतर डॉक्टरांना बोलवण्याऐवजी शिनूच्या शेजारी त्या आईने बसून बायबल वाचायला सुरुवात केली. दिवस रात्र प्रार्थना करत राहिल्या, पण दुखापत गंभीर, कोणतेही मेडिकल उपचार न मिळाल्याने शिनूची तब्येत खालावत चालली. प्राथमिक तपासानुसार 21 ते 22 मेच्या दरम्यान उपचाराअभावी शिनूने तडफडून आपले प्राण सोडले. पण धक्कादायक बाब पुढे आहे. मुलाचा श्वास थांबल्यावरही त्या आईने पोलिसांना किंवा नातेवाईकांना कळवलं नाही. 5 दिवस त्या देहासोबत ती काय करत होती? शिनूचा अंत झाल्यानंतर मरियमा यांनी जगासाठी आपलं वागणं सामान्य ठेवलं. शेजारी राहणारे दिनेश यांनी सांगितलं की मागच्या 3-4 दिवसापासून परिसरात एक दुर्गंधी येत होती, पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने एखादं जनावर मेलं असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 5 दिवसात मरियमा नेहमीप्रमाणे घराबाहेर पडायच्या, सामान आणायच्या, घरची कामं करायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात मुलाचा मृतदेह त्या ठिकाणी घरात आहे असा लवलेश नव्हता. पण जेव्हा सोमवारी दूधवाला सचिन आला आणि त्यांनी धक्कादायक परिस्थिती पाहिली, तेव्हा मरियमा यांनी दारातून सचिनला एक धक्कादायक गोष्ट सांगितलं. त्यांनी सांगितलं, शिनू मेलाय, त्याला शेजारच्या लोकांनी मिळून मारलं. मरियमा यांच्या आरोपानं सचिन घाबरला. त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस आत आले तेव्हा मरियमा यांनी फॉरेन्सिक टीमला तो देह ताब्यात देण्यापासून रोखलं. पोलिसांशी वाद घालू लागल्या. पोलीस डॉक्टरांच्या टीम समोर मरियमा यांनी तो देह हलवण्यास विरोध केला. त्या सतत एकच गोष्ट ओढून सांगत होत्या, जी अक्षरशः ऐकून पोलीस देखील घाबरले होते. नेमकं काय करणार होत्या त्या? नेमकं त्या याचं काय करणार होत्या? मरियमा पोलिसांना सांगत होत्या की माझ्या मुलाचा देह इथेच राहू द्या, त्याला घेऊन जाऊ नका, तो पुन्हा जिवंत होणार आहे. मी प्रार्थना करते, येशू ख्रिस्त त्याला नक्कीच पुन्हा जिवंत करतील. आणि होय, हेच होतं ते भयानक सत्य. एका आपल्या अंत झालेल्या व्यक्तीच्या छातीवर बायबल ठेवून मेणबत्त्या पेटून 5 दिवस ती आई आपला मुलगा पुन्हा जिवंत होईल या आशेवर त्या कुजणाऱ्या याच्या शेजारी बसून प्रार्थना करत होती. अखेर पोलिसांनी त्याच्या परदेशातील दोन्ही मुलांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यांना सांगण्यावरून तो देह ताब्यात घेतला. घरात पोलीस आल्यावर मरियमा अत्यंत शांत, त्यांच्या चेहऱ्यावर कोणती भीती नव्हती. सध्या पोलीस शिनूचं जे आहे ते रिपोर्ट काढत आहे. त्याचा जो अंत आहे तो दुखापतीमुळे झाला की त्याला मारण्यात आल्याचा तपास सुरू आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एका सुशिक्षित महिलेने अंधश्रद्धेच्या भरात आपल्या मुलाचा जीव का घेतला? सध्या काउन्सिलर आणि मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीनं मरियमा यांचा जबाब नोंदवला जात आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहे. पतीच्या निधनानंतर मरियमा या तीव्र नैराश्यात किंवा एखाद्या मानसिक आजाराने ग्रस्त होत्या का? कारण सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरून दोघंही प्रचंड धार्मिक असल्याचं समजते. एका अंधश्रद्धेच्या आणि मानसिक विकृतीच्या भयावह खेळामुळे एका बॉलिवूड फॅशन डिझायनरचा अंत झाला. एका आईला बेड्या ठोकण्याची वेळ आली. हेच या घटनेचं सगळ्यात मोठं आणि दुर्दैवी सत्य आहे. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं? ही घटना बिहारमधल्या एका गावात सत्य परिस्थितीमध्ये घडलेली आहे. या घटनेत ऐकून तुमच्या मनात काय विचार आले नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.